जय हनुमान तर किती टीम मोठ्या सगळ्या जय हनुमानच दिसतात. हनुमानच सांगतोय सगळे. सामन्याला सुरुवात झाली आहे. आपण पाहतोय एका बाजूला जाखमाता परोळपाडा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कोळगाव हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या दोन संघांमध्ये सामना मैदानावरती रंगेल. जे आपल्याला मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट भेटतात तेच टी शर्ट मैदानावरती परिधान करून उतरा. सगळ्या संघांना ही सूचना असेल जे संघाने आतापर्यंत सामने जिंकलेत. कारण जर आपण तो टी शर्ट घालून मैदानावरती उतरला नाही तर 2 धावांची पेनल्टी सुद्धा आहे. तर आपण पाहतोय सामन्याला सुरुवात होते. दुसऱ्या फेरीचा सामना मैदानावरती आपण पाहतोय जो संघ जिंकेल तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल. परंतु कोणता संघ असेल एका बाजूला जाखमाता परोळपाडा संघ प्रथमतः फलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षण यावेळी आपण जर पाहिलं तर कोळगाव संघाने स्वीकारले. पहिल्या चेंडूवरती आडवा बॅटने खेळलेला स्ट्रोक बाउंड्री लाईन पर्यंत जाईल आणि बघता बघता बाउंड्री लाईन सुद्धा ओलांडेल. येतोय हा हर्षल पाटील. ऊन पण जाम लागतं नागोटला साईडला ते डोंगराची हिट मारते जाम. यावेळी सुद्धा वीरेंद्र नाईकने बॅट चालवली आहे परंतु क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातामध्ये दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये यावेळी झेल पकडला जातोय. फलंदाज क्रमांक पहिला यावेळी आपण पाहतोय तंबूच्या आश्रयाला मात्र परतेल. केला होता परंतु आडवा बॅटने खेळलेला स्ट्रोक आपण जर पाहिला तर तिथे असलेल्या क्षेत्ररक्षकाने थोडंसं गाफिलता जरूर दाखवली होती. परंतु ऐन वेळेला पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या अटेम्प्टमध्ये या चेंडूला आपण जर पाहिलं तर झेलला आणि फलंदाजाला मात्र परतीचा रस्ता दाखवला. पहिला फलंदाज यावेळी आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर मात्र परतला जिथे 5 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिला फलंदाज परतल्यानंतर वनडाऊनच्या स्वरूपात आपण पाहतोय आणखीन एक नवीन फलंदाज तितकाच चांगला फलंदाज पॉवर प्ले उद्ध्वस्त करण्यासाठी अक्षयला ओळखलं जातं. तोच अक्षय यावेळी खेळण्यासाठी आपण पाहतोय मैदानावरती इथून मात्र मार्गस्थ झाला. 4 षटकांचा हा सामना आहे
आणि 4 षटकांमध्ये आपण जर पाहिलं तर पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असताना आपण पाहतोय. त्यामुळे इथून पहिल्या षटकापासून किंबहुना पहिल्या चेंडूपासून आक्रमक पवित्रा हर्षलने घेतला. या वेळचा यू मिस आय विल बी डेफिनेटली दांडी गोल केली आहे. फलंदाज क्रमांक दुसरा आणखीन एक तंबूच्या रस्त्याला. षटकावरती लागल्यात 5 ऑन स्कोर कार्ड. षटक क्रमांक पहिलं यावेळी चालू असताना आपण पाहतोय हर्षलच्या बॅटमधून चौकार आल्यानंतर कोणत्याही फलंदाजाला तितकासा सूर गवसलेला नाही आहे. आणि आपण जर पाहिलं तर एक चौकार नंतर एक सिंगल 5 धावा आल्यानंतर लगातारच्या 2 चेंडूंवरती दोन्ही फलंदाज बाद झालेत. आल्या पावली ते मैदानाच्या बाहेर परतलेत. त्यामुळे आता नवीन खेळाडू मैदानावरती आपण पाहतोय. मागच्या सामन्यामध्ये तितकीशी चांगली साथ देणारा राज गुंजाळ यावेळी आपण पाहतोय मैदानावरती आला. राज गुंजाळ यावेळी आपण पाहतोय स्ट्रायकेटवरती सज्ज झालाय. यावेळचा चेंडू आपण पाहतोय स्ट्रेट बॅटने खेळला जातोय. हेलिकॉप्टर चालवलं होतं परंतु हा हेलिकॉप्टर यावेळी 30 सर्कलमध्येच लँड झाला आणि तदनंतर आपण जर पाहिलं तर एक धाव तिथे मिळाली. एक धाव घेत असत संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकली. 6 धावा धावफलकावरती लागल्या. उर्वरित चेंडूंचा खेळ घेऊन पुनश्च एकदा अक्षय आपल्या बॉलिंग मार्कवरती उभा राहत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हर्षलने सुद्धा अलिबाग प्रीमियर लीग याच मैदानावरती गाजवल्या. त्यामुळे त्याला सुद्धा या मैदानाचा तितकासा अनुभव आहे, या खेळपट्टीचा अनुभव आहे आणि त्याच अनुभवाच्या जोरावरती तो आज मैदानावरती खेळतोय. या वेळचा चेंडू इथून मात्र फ्लिक ऑफ द रिस्ट पद्धतीने खेळला. बॅटच्या लेडिंग एजला चेंडू लागलाय. रनआउटची संधी होती परंतु थ्रो खराब. द्विधा मनस्थितीमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला की थ्रो करायचा कुठे, हर्षल पाटीलला बाद करायचं की राज गुंजाळला बाद करायचं याच विवंचनेमध्ये तो अडकला. आणि त्याच प्रयत्नात आपण जर पाहिलं तर तोपर्यंत एक सिंगल मात्र कंप्लीट झाली. एक धाव इथून मात्र आपण पाहतो कंप्लीट होते आणि एकेरी धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकते. 7 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती लागल्यात. कोळगाव संघ हा पहिल्या सामन्यामध्ये अफलातून रीतीने पहिल्या सामन्यामध्ये चांगला विजय प्राप्त केला होता. समोर आपण जर पाहिलं तर त्यांचा चांगला संघ होता आणि त्याच चांगल्या संघासमोर खेळत असताना त्या धावा त्यांनी रोखल्या होत्या. मग आता दुसरा सामना इथून मात्र ते खेळतात आणि त्याच रीतीने किंबहुना तीच पॉवर जनरेट करत असत मैदानावरती खेळतात. पहिल्या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर आजच्या दिवसातील उच्चांक किंबहुना या स्पर्धेमधला सुद्धा उच्चांक म्हटला तरी वावगं ठरणार नाही. तब्बल 95 धावा जाखमाता परुरपाडा संघाने धावफलकावरती लावल्या होत्या. तोच परुरपाडा संघ पहिल्या षटकामध्ये आपण असं वाटलं की गोलंदाजांवरती हवी ठरतोय परंतु जसा हर्षल नॉन स्ट्रायकेटवरती गेला पूर्णपणे सूत्र गोलंदाजांनी आपल्या हाती घेतले आणि तदनंतर आपण पाहतोय 6 चेंडूंमध्ये अवघ्या 7 धावा खर्च करत 2 गाड्यांना अक्षयने बाद केलं. त्यामुळे आता येणारे दुसरं षटक सुद्धा पॉवर प्ले संपल्यानंतर आता पॉवर प्ले किंबहुना हे जे बॅटल आहे ना किंबहुना आपण जर पाहिलं तर 30 सर्कलच्या बाहेर जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांना भेदून फटकेबाजी करायची आहे. अन्यथा मग सिंगल डबलवरतीच प्राधान्य द्यावं लागेल. गोलंदाजी मागवती दुसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय अमरदीप कोळगाव संघाकडनं निमिष सज्ज झालाय. निमिषचा या वेळचा चेंडू पुनश्च एकदा आपण जर पाहिलं ना ऑफ ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडू अडवण्याचा प्रयत्न पुनश्च एकदा चेंडूला हुलकावणी अर्थातच क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देऊन चेंडू होतोय फरार. कव्हर बाउंड लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4 चौकार. चेंडूवरती आपण जर पाहिलं तर जशी सुरुवात पहिल्या षटकामध्ये केली होती ना याही षटकात निमिष मात्रेवरती आक्रमण केलं जात आहे. यावेळच्या चेंडूवरती आपण पाहतोय अडबा स्ट्रेट बॅटने ऑन डी टोस येऊन ऑफ ड्राईव्हचा फटका आणि त्यावरती मिळालेल्या 4 धावा. त्यामुळे संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते. 11 धावा धावफलकावरती लागतात. 11 ऑन अ स्कोर कार्ड. आखूड टप्प्याचा चेंडू याही वेळेला उडवला गेलाय. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून पुनश्च एकदा मॅक्सिमम हिट षटकार. आपण पाहतो लाईट वेट चेंडू वापरले जात आहेत आणि अशा वेळी त्याच चेंडूंवरती पूर्णपणे मारून त्या चेंडूंना लाल केले जाते हर्षलच्या माध्यमातून. याही वेळेला आपण जर पाहिलं तर जसा शॉर्ट पिच चेंडू पाहिला त्या चेंडूवरती अक्षरशः तुटून पडला आणि चेंडूला आपण जर पाहिलं तर वाईडिश कॉर्नरच्या डोक्यावरून धाडलं. अक्षरशः सीमारेषेच्या बाहेर षटकार मिळवला आणि षटकाराच्या सोबतीने आपण जर पाहिलं तर धावफलकावरती तितकेच भर पडतंय. 17 धावा
धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 17 ऑन अ स्कोर कार्ड. 17 धावा धावफलकावरती. लॉस ऑफ 2 विकेट. सेकंड ओव्हर प्रोग्रेस. 2.2चा खेळ आतापर्यंत संपला. यावेळचा सुद्धा स्ट्रोक चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. जोपर्यंत चेंडूवरती येईल एक धाव मिळेल. एक पेक्षा जास्त नाही. फटका चांगला होता परंतु क्षेत्ररक्षक आपण पाहतोय थोडासा वाईड उभा केला होता यावेळी. अर्थातच जो क्षेत्ररक्षक आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हर आणि डीप कव्हरच्या मध्ये या क्षेत्ररक्षकाला तिथून मात्र उभं केलं आणि त्याच्यामध्ये जाणारा त्याच्या हातामध्ये जाणारा हा स्ट्रोक यावेळी पाहायला जरासं इकडे तिकडे असं कदाचित या चेंडूवरती सुद्धा चौकार मिळाला असता कारण प्रॉपर कनेक्शन यावेळी बॅटमधून पाहायला मिळालं होतं हर्षलच्या. परंतु आपण पाहतोय तिथे एक सिंगल मिळाल्यानंतर संघाची धावसंख्या 18 वरती जाऊन आता स्थिर होते. 18 ऑन अ स्कोर कार्ड. 18 धावा धावफलकावरती. एक चांगला मॅच यावेळी मैदानावरती रंगत असताना आपण पाहतोय. राज गुंजाळसाठी यावेळचा चेंडू आउटसाइड ऑफस्टव इथून मात्र टाकलाय. पिच केलाय. 4 चेंडूंचा खेळ आपण पाहतोय दुसऱ्या षटकातील संपतोय आणि संघाची धावसंख्या 18 वरती स्थिरावत असताना आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या सत्रामध्ये किंबहुना पहिल्या सत्रामध्ये जर तुम्ही धावा बनवल्यात तर दुसऱ्या सत्रामध्ये तितकीशी कठीण परिस्थिती अमरदीप कोळगाव संघासमोर तुम्ही उभी करू शकता. मग धावा बनवायच्या असतील तर एखाद मोठा स्ट्रोक खेळून सिंगल डबल सुद्धा येणं गरजेचं आहे जे आतापर्यंत हर्षलने केलंय. या वेळचा आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची लिडिंग एज जरूर घेतली होती परंतु जोपर्यंत चेंडू इथून अडवेल यष्ट्यांवरती फेकी जरूर केली परंतु आपण जर पाहिलं यष्ट्यांवरती चेंडू न लागता डीपमध्ये गेला तिथे क्षेत्ररक्षक होता. चेंडू अडवला गेला तद्वरती एक सिंगल मिळाली आणि एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 19 धावा धावफलकावरती लागल्यात. या षटकातील एका चेंडूचा खेळ येणं बाकी असताना 2.5चा खेळ संपतोय. स्ट्रायकेटवरती हर्षल बबलू. यावेळचा फटका गॅपमध्ये पुन्हा एकदा एक्झिक्यूट केला परंतु आता तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच सिंगल मिळेल. एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकेल. बघता बघता आपण पाहतोय 2 षटकं संपलीत आणि 2 षटकांनंतर धावसंख्या आपण जर पाहिली तर 20 धावा 10च्या सरासरीने धावफलक मात्र पुढे नेलाय. 20 धावा धावफलकावरती लागल्यात. 10च्या सरासरीने आपण पाहतोय धावफलकाला मात्र चालना दिली आहे. त्यामुळे आता प्रति षटक 10ची सरासरी राखली आहे. 4 षटकांचा सामना म्हटल्यानंतर येणाऱ्या 2 षटकांमध्ये सुद्धा 10ची सरासरी राखली तर 40 धावा सुद्धा होतील. परंतु इथून आपण जर पाहिलं दोन षटकांचा खेळ संपला. 20 धावा धावफलकावरती लागल्यात. आपण प्रेडिक्शनचा जर विचार केला तर 10च्या सरासरी पकडलं तर 40 सुद्धा होऊ शकतात. परंतु इथून आपण जर पाहिलं तर गोलंदाजी कशा रीतीने होईल. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय आदित्य यावेळी सज्ज झाला. आदित्यच्या खांद्यावरती षटक क्रमांक हे 3 सोपवलं ज्याने मागच्या मॅचमध्ये अक्षरशः जीव ओतला होता. तोच आदित्य यावेळी बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाला. परंतु आता इथून आपण जर पाहिलं तर एक विसरावं लागेल की हर्षल पाटील सुद्धा स्ट्रायकेटवरती आहे आणि त्याच्या बॅटमधून धावा आल्यात. चांगल्या पद्धतीने तो मॅच मध्ये खेळतोय. आखूट टप्प्याचा चेंडू आडवा बॅटने. आता तर उत्तरच नाही आहे. आता सुद्धा प्रेक्षकाप्रमाणे तिथे असलेल्या खेळाडूला पाहावं लागेल. आणखीन एक मोठा स्ट्रोक. षटकार. शाळेत जातो त्यावेळी आपल्याला एकी एक दुरकी दोन असं शिकवलं जातं. आता हर्षल पाटील म्हणतोय मला तर हे शिकवलेच नाहीये. मला फक्त सहायक 6 साय 12 असंच काहीतरी शिकवलंय आणि त्यावेळी तो मैदानावरती तशा रीतीने खेळतोय सुद्धा. लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 षटकार आलेत आणि संघाच्या धावसंख्येचा आपण आलेख पाहिला ना तर तितक्याच वेगाने पुढे सरकलाय. धावफलकावरती आपण जर लक्ष टाकलं तर 32 धावा धावफलकावरती लागल्यात. आणखीन एक ठोकला. याही वेळेला तिसरा चेंडू जाईल सरळ लांब 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 खूप लांब. षटकार.
साहिल सुर्वे आलाय फलंदाजीसाठी. आपण पाहतोय साहिलला यावेळी फलंदाजीसाठी पाठवलं गेलंय. असं मात्र आपण जर पाहिलं तर राज परतला आहे, जिथे आपण पाहतोय मागच्या सामन्यामध्ये राजने चांगली फलंदाजी केली होती, परंतु या सामन्यामध्ये तितकासा सूर त्याला गवसलेला नाहीये आणि अशा वेळी तो मैदानाच्या बाहेर परतला झेल देऊन. मग यावेळचा चेंडू आपण पाहतोय पुनश्च एकदा सलगच्या दुसऱ्या चेंडूवरती यावेळी यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. यू मिस, आय विल बी डेफिनेटली. फलंदाज बाद. नवीन खेळाडू मैदानावरती आपण पाहतोय दाखल झालाय. सचिन आलाय फलंदाजीसाठी. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर संघाच्या धावसंख्येकडे जर लक्ष टाकलं तर 39 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या षटकामध्ये 7, दुसऱ्या षटकामध्ये 13, तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय तब्बल 19 आणि आता चौथ्या षटकाला आपण पाहतोय सुरुवात झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय चौथं षटक हाताळण्यासाठी कौशल सज्ज झालाय. कौशल्य त्याने यावेळी कौशलला गोलंदाजी करावी लागेल. समोर हर्षल पाटील बबलू आहे. कडवं आव्हान यावेळी समोर उभं येऊन टाकलंय. अर्थातच आपण जर पाहिलं तर कर्णधाराने विश्वास दाखवलाय ना, मग आता त्या विश्वासावरती सार्थ उतरावं लागेल. अन्यथा मग हर्षल पाटील तुमच्या गोलंदाजीवरती मोठे फटके मारेल. यावेळचा चेंडू पडल्यानंतर अखूट टप्प्याचा होता, परंतु आपण जर पाहिलं तर पंच दर्शवत आहेत. राजेश पाटील सांगतात की हा चेंडू वाईड आहे. आव्हान स्वरूपाची धावफलकावरती लागते. एक धाव धावफलकावरती घेतल्यानंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय 40 धावा धावफलकावरती. मी मगाशीच म्हटलं 10च्या सरासरीने धावफलक पुढे सरकलाय, परंतु आता जिथे चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे, परंतु आतापर्यंत 40 धावा आल्यात. या षटकात किती येणार? यावेळचा स्क्वेअर कट पुनश्च एकदा करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू पडल्यानंतर वेगाने चेंडू आपण पाहतोय यष्टिरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ केला जातोय. डॉट आलाय. आतापर्यंत 4.1चा खेळ संपलाय. 4.5चा खेळ अजूनही येणं बाकी आहे, जिथे आपण जर पाहिलं तर हर्षलच यावेळी स्ट्रायकेटवरती खेळत असताना पाहायला मिळतंय. शेवटपर्यंत त्याला खेळपट्टीवरती टिकावं लागेल धावा जर बनवायच्या असतील तर. शेवटच्या चेंडूवरतीपर्यंत स्ट्रायकेटवरती धरून खेळावं लागेल. यावेळचा स्ट्रेट बॅटने फटका खेळलाय. आणखीन एक स्ट्रोक चाललाय सरळ ओव्हर द बॉल रेट सीमारेषेच्या बाहेर. अमेझॉन हिट. हर्षलच्या बॅटमधून आणखीन एक चांगला स्ट्रोक आला. हवेत होता त्यावेळी असं वाटलं की क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन पडेल, परंतु लास्ट टाइम मुवमेंटवरती आपण पाहिलं तर चेंडूने सीमारेषा गाठली आहे सुद्धा. षटकारानंतर संघाची धावसंख्या 40 धावा धावफलकावरती, 46 धावा धावफलकावरती. यावेळचा चेंडू आपण पाहतोय हवेत टोकलाय. यावेळचा चेंडू आपण जर पाहिलं तर झेल सुटल्यानंतर एकही धाव यावेळी चेंडूवरती मिळणार नाहीये. फ्लड्समध्ये खेळणं मी मागाशीच म्हटलं की सोपं नसतं. यावेळी आपण तेच पाहिलं. झेल आपण जर पाहिला तर उडाला होता, परंतु 2 हातांच्या मध्ये हा खेळाडूच्या सरळ तोंडावरती जाऊन पडला. यश, तुला एक माहीत असेल ज्यावेळी पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड अशी सिरीज चालू होती आणि त्या सिरीजमध्ये आपल्याच भारताचा खेळाडू जो न्यूझीलंड संघाचा नेतृत्व करतो, सचिन रवींद्र, जो झेल घेण्यासाठी गेला आणि त्यावेळी त्याच्या सरळ कपाळावरती चेंडू जाऊन आदळला आणि तिथे तो धारातीर्थी सुद्धा पडला होता. तसं दृश्य आज मैदानावरती या खेळाडूच्या माध्यमातून घडलं गेलंय. सेम दृश्य आपण मैदानावरती पाहतोय. ज्या रीतीने झेल आला, हर्षल पाटीलचा हा झेल होता आणि अशा वेळी झेल सुटल्यानंतर त्याच्या सरळ नाकाच्या मध्ये हा चेंडू जाऊन आदळला होता. यावेळचा चेंडू आडवा बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय अडवतोय हा चेंडू. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि इथून आपण जर पाहिलं तर दुसरी धाव घेत असताना बिग विकेट डाऊन. हर्षल पाटील बॅक टू दी डगआउट.
जितू याला डीजे. आतापर्यंत जरूर उभी केली आहे, परंतु त्याच्या पुढे जायचं असेल तर या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. चला नाणेफेकी करण्यासाठी या बीसीसी आगरसुरे विपक्ष गुडलक परुरपाडा दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतोय नाणेफेकी करण्यासाठी या. यावेळचा फटका स्ट्रेट बॅटने जाईल सरळ, वन बाउन्स ओव्हर द बाउंड्री, चौकार. अंतिम चेंडूवरती शेवट गोड करणारा हा फटका, 4 धावा. चांगला परफॉर्मन्स केला होता. याच मॅचमध्ये जो जिंकेल तो क्वालिफायर राऊंडमध्ये प्रवेश मिळवेल, जिथे 24 चेंडूंवरती आवश्यकता आहे 52 धावांची. 52 रन रिक्वायर्ड्स.
नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी करावा लागेल. तर गुडलक परूरपाडाला इन्व्हाइट करतोय मी आणि BCC आगरसुरे या दोन्ही कॅप्टन्सला सूचना आहेत, लगेच या. झालाय ओके. तर पहिल्या चेंडूवरती अपील केली होती आणि त्यानंतर आपण पाहिलं तर लेग बिफोर द विकेटचं अपील या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती ते फेटाळून लावलं. समोर ऋतुज म्हात्रेला आपण बघत आहोत. या सामन्यामध्ये एक यंगस्टर प्लेयर आहे. अनेक मॅचमध्ये आपण प्रत्येक संघामध्ये नवतरुण खेळाडूंना बघत असतो आणि या खेळण्यामध्ये ऋतुज आहे. प्रथमतः फलंदाजी करण्यासाठी ऋतुज आणि सुशांत जोडी मैदानावरती आले. बॉलिंग करण्यासाठी मैदानावरती नेहमीप्रमाणे साहिल सुर्वे या ठिकाणी पहिलं षटक त्याच्या माध्यमातून येत आहे उलट मॅचकडे. तर या चेंडूवरती सुद्धा बघा, कारण जेव्हा 52 धावांची रिक्वायरमेंट आहे, तुम्हाला बॅटिंग पॉवर प्ले आहे, येथे फलंदाजी करण्याची पूर्ण मोठी संधी आहे. 38च्या वरून जरी मारलं तरी 4 धावा मिळतील हे ऋतुजला माहिती आहे आणि त्यामुळे या चेंडूवरती सुद्धा या ठिकाणी फटका मारण्यासाठी तो प्रवृत्त त्याने केलं होतं. मात्र नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल. तर या बेसचा फटका चांगल्या रीतीनं एक्झिक्युशन केलंय. चेंडू जाईल 1 बाउन्स बाउंड लाईनच्या बाहेर. वेलकम फॉर चौकार. म्हणजे प्रति षटकामध्ये 13 धावा ही सरासरी तुम्हाला राखावीच लागेल. तो बोलतो मॅचकडे. तर या हवेचा फटका हवेमध्ये खेळलाय. समोर जर बघितला आपण तर 30 सरगर्म क्षेत्ररक्षक होता, पण क्षेत्रामध्ये एक चांगला कॅच मैदानावरती घेतला आणि ऋतुज म्हात्रे या ठिकाणी मैदानावरतून परतेल. बॅक टू द पॅव्हेलियन. कम ऑन डीजे मास्टर. तर पहिल्या षटकामध्ये ही सफलता ही अत्यंत महत्त्वाची होती जी मिळाली साहिल सुर्वेला. तर आत्तापर्यंत या पहिल्या षटकामध्ये ऋतुजने प्रयत्न केले होते, मात्र एक चौकार त्याने त्याच्या बॅटमधनं नक्की लगावला. मात्र त्यानंतर एक महत्त्वाची विकेट समोरच्या संघाला मिळाली. ज्याची प्रतिषटकामध्ये तुम्हाला 53 प्रतिषटकामध्ये 13 धावांनी चालावं लागेल. 52 धावा तुम्हाला करायच्यात आणि आत्तापर्यंत एक विकेट मैदानावरती महत्त्वाची गेली. तर न्यू बॅटर मैदानावरती उतरला. तर कुणाल मैदानावरती आला. स्ट्राईक एंड तो होल्ड करेल. पुन्हा एकदा साहिल मैदानावरती त्याचा सामना करेल. या बॅटचा फटका बघा. गॅप शोधले. टीप कव्हर मध्ये चेंडू बाउंड लाईनच्या दिशेला सीमा रेषा पार. अलॉंग दी कार्पेट. चौकार. न्यू बॅटर कुणाल मैदानावरती आला. त्याच्या बॅटमधनं सुद्धा एक जबरदस्त फटका 4 धावांसाठी आपण बघितला. तर पहिल्या षटकामध्ये ते म्हणतात ना, अंत भला तो सब भला असं म्हणत असेल कुठेतरी अमरदीप कोलगाव संघ. मात्र आता 18 चेंडूंवरती 44 धावा जेव्हा तुम्हाला पाहिजेत ना, तेव्हा मैदानावरती एका फलंदाजाने आक्रमक खेळलं, दुसऱ्या एंडला दुसऱ्या फलंदाजाने धावांमध्ये सिंगल धावेला डबलमध्ये कन्वर्ट करणं, धावा मैदानावरती चालू ठेवणं, स्कोरबुक नेहमीच त्याच्यावरती एक एक धावेने पुढे घेऊन जात राहणं, हे सुद्धा फार महत्त्वाचं असतं. आणि या गोष्टी जेव्हा मैदानावरती घडतात ना, तेव्हाच तुम्ही या मॅचमध्ये जिंकू शकता. आणि अशा अनुषंगानं तर आत्तापर्यंत षटक क्रमांक 2 राज गुंजाळला ज्या मॅचमध्ये आपण बघत आहोत. त्याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द गेला. स्ट्राईक इनवरती सुशांत बॅटिंग करता आणि या चेंडूवरती मात्र अप्रतिम फटका. प्रॉपर टायमिंग.
या ठिकाणी टायमिंगच्या जोरावरती हा फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडू सीमा पार, षटकार. थँक्यू सो मच. शॉर्ट ऑफ द लेंग चेंडूवरती प्रहार केला. चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग दिशेला भिरकावून दिला होता. तो बॅटची कडा होती आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं या चेंडूवरती सुद्धा सुशांतला मोह आवरला नव्हता, कारण आधीच्या चेंडूवरती फटका खेळला. त्यानंतर मात्र मॅचमध्ये सिच्युएशन अशी आहे की पहिल्या षटकामध्ये 8 जरूर आल्यात, मात्र 5 धाबा ते कमी होते. 13 धाबा जेव्हा मैदानावरती प्रति षटकामध्ये येतील, मी म्हटलं होतं की 52 बनू शकतात. तर आतापर्यंत स्कोरबुकवरती धावसंख्या लागते 14 धाबा. आमचे साधी स्कोरर मित्र अजय आमच्या बाजूला आहेत, त्यांच्या माध्यमातून एक चांगलं स्कोरिंग त्याआधी प्रणीत होता. त्यानंतर कालच्या रात्रीमध्ये साहिलला सुद्धा आम्ही पाहिलं होतं. तर या चेंडूवरती बघा, चेंडू पडल्यानंतर खाली थांबताना सुयश ज्या पद्धतीनं मैदानावरती फलंदाजाने अभ्यास केला की चेंडू पडल्यानंतर विकेटवरती आल्यानंतर मातीची खेळपट्टी आहे. काही चेंडू बाउन्स करतात, काही चेंडू खाली थांबतात, एखादा चेंडू तुम्हाला सबमरीन सुद्धा येऊ शकतो. यावेळेस मात्र फटका खेळलाय समोर क्षेत्ररक्षक, त्याच्या हातामध्ये चेंडू. सेकंड अटेम्प्ट मध्ये ही झेल घेतली गेली. जितू चेंडू खाली आला. एक महत्वाची विकेट. सुशांत बॅक टू द पॅव्हेलियन. या ठिकाणी आपण पाहिलं या मॅच मध्ये अजूनही स्थित आहे. सुशांतच्या बॅटमधून एक फटका षटकार आपण पाहिला होता, मात्र त्याच्यानंतर कुठेतरी एखाद्या फलंदाजाला थांबावं सुद्धा लागेल हे सुद्धा मी म्हटलं होतं. मात्र समोरच्या गोलंदाजाने समोरच्या फलंदाजाची विकेट मिळवली. एक महत्वाची कॅच जितूच्या माध्यमातून आली. राज गुंजाल वन्स अगेन बॉलिंग ट्रॅकवरती. लाटण्याची गोलंदाजी मैदानावर टिकत असताना राज गुंजाल एका महत्वाच्या मॅच मध्ये राईट आउट द विकेट. समोरच्या दिशेला फटका एक्झिक्यूट. पुन्हा एकदा जितू चेंडू खाली आलाय. एक जबरदस्त कॅच अँड कॅच. आपण बघितलं ना तर 13 धावा प्रति षटकामध्ये पाहिजेत, मी मगापासून सांगतोय. मात्र कोणत्याही एका फलंदाजाला या ठिकाणी मैदानावरती थांबता येत नाही. जो येतोय तो मैदानावरती षटकार आणि चौकारांची अपेक्षा करतोय. मात्र कोणत्या तरी एका फलंदाजाला मैदानावरती गेम सुरू ठेवणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि अशा वेळेस जेव्हा मैदानावरती फलंदाज क्रमांक आपण बघितला तर 3 विकेट गेल्या होत्या. एक नवीन बॅटर मैदानावरती येईल. फलंदाजी क्रमामध्ये टॉप ऑर्डर कोलॅप्स झाली. मिडल ऑर्डरवरती सुद्धा तो भार आला आणि पुन्हा एकदा बॉलिंग करण्यासाठी षटक क्रमांक 3 जितू मैदानावरती येतो. गेल्या मॅच मध्ये सुद्धा जितूला आपण बघितलं होतं. 12 चेंडू आता बाकी आहेत. तर 12 चेंडूवरती 38 धावा हव्यात. हा पहिला चेंडू या ठिकाणी डॉट आलाय. आता मात्र 11 चेंडू आणि 38 हे समीकरण मैदानावरती आपण बघत आहोत. या सामन्यामध्ये ज्या दृष्टिकोनातून ज्या दृष्टिक्षेपातून आपण सामना बघत आहोत ना, इथे 11 चेंडू बाकी आहेत.
फटका चांगला खेळलाय, चेंडूवरती प्रहार केलाय, चेंडू लॉंग लेगला बाउंड लाईनच्या बाहेर, सीमा पार षटकार. जाकमाता परूर पाडा. फटका खेळलाय, मात्र मॅच मध्ये आपण बघितलं ना, टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच ठरणार का? कॅच ड्रॉप केली, त्यानंतर स्ट्राईक वरती आता मात्र आदित्यला आणलंय. यावेळेस सुद्धा प्रयत्न केले होते कुणालने की फटका एक्झिक्यूट करेन, चेंडूवरती प्रहार करेन, बाउंड लाईनच्या बाहेर मारेन. तर आतापर्यंत कुणालच्या बॅटमधून आपण बघितलंय तर एक षटकार आणि एक चौकारांची किमयाने धावा मैदानावरती येताना साधल्या गेल्यात. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती जेथे 9 चेंडू येतील. सामना जिंकण्यासाठी 31 धावांची अजूनही रिक्वायरमेंट आहे. तर 9 चेंडू आणि 31 धावा हे समीकरण तुम्हा सर्वांना बघायला मिळेल. एखादा मोठा फटका सुद्धा सामना बदलू शकतो, हा आशावाद मनामध्ये असायला पाहिजे. तर आता मात्र वाईट, 9 चेंडूवरती धावा हव्यात 30. बॉलिंग मार्क वरती आपण बघत आहोत तो म्हणजेच गोलंदाजी करण्यासाठी आलेला जितू म्हणजे जितेंद्र. त्याने आतापर्यंत पहिले 3 चेंडू जेव्हा हाताळले ना त्याच्यावरती एक मोठा स्ट्रोक आपण बघितला लॉंग लेग क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा सामन्यामध्ये तर पुन्हा एकदा जर आपण बघितलं ना बाजूला निघाला होता, शपलून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत होता, मात्र नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल अशा रीतीनं या ठिकाणी आपण पाहत आहोत. मॅचकडे पाहिलं, बॉलिंग ट्रॅकवरती जितू आला, त्याच्यावरती प्रहार केलाय, आक्रमण केलंय, समोर क्षेत्ररक्षक आहे आणि लॉंग ऑनच्या दरम्यान महत्वाची कॅच, फलंदाज बाद. तर यावेळेस मात्र हा चेंडू पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आणि त्यानंतर मात्र षटक क्रमांक 3 सुद्धा मैदानावरती संपलंय आणि आता मात्र 6 चेंडू बाकी असतील. सुरेश बघा, ज्या मॅच मध्ये आपण बघतोय ना येथे 3 षटक मैदानावरती संपतायत, आता 6 चेंडू येतील, 52 धावा जेव्हा तुम्हाला मैदानावरती बनवायच्यात आणि अशा वेळेस जेव्हा समोरचा फलंदाज एक आक्रमक रूप धारण करेल ना तेव्हा त्या धावा येऊ शकतील. मग आता 6 चेंडूंवरती किती धावांची आवश्यकता आहे? 30 धावा, 5 बिग स्ट्रोक. तर मित्रांनो या मैदानावरती 5 षटकार येऊ शकतात. एक सामना तुम्ही बघितला असेल जो झाला होता काळ्या परेश्वर आवाज विरुद्ध गुल्लक परुरपाडा, ज्याच्यामध्ये त्यांनी 2 धावांनी तो सामना गमावला. मात्र अप्रतिम मॅच झाली होती, सर्वांनी ती मॅच एन्जॉय सुद्धा केली. हार आणि जीत क्रिकेटमध्ये होत असतो, मात्र चांगला खेळ करणं, प्रेक्षकांना प्रभावित करणं, आपल्या खेळाने सर्वांच्या नजरा वेधणं हे सुद्धा फार महत्त्वाचं होतं, ते करून दाखवलं होतं. त्यामुळे 6 चेंडूवरती 30 हे या ठिकाणी आपण बघूयात, जिथे गोलंदाजी करण्यासाठी हर्षल पाटील म्हणजेच बबलू मैदानावरती उतरलाय. बॅटिंग करत असताना त्याने 44 धावा पहिल्या सत्रामध्ये बनवल्या होत्या, मात्र या सत्रामध्ये जर आपण विचार केला तर हर्षल जो मैदानावरती आलाय ना तर आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी तो मैदानावरती उतरतोय षटक क्रमांक 14 त्याच्या माध्यमातून. तर या चेंडूवरती बघा, चेंडू पडल्यानंतर पाठीमागे गेला, विरू त्या ठिकाणी तैनात आहेत, त्यांच्या हातामध्ये चेंडू जातोय, अजून 5 चेंडू बाकी आहेत आणि या चेंडूवरती धाव कोणतीही येत नाही. चेंडू पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये गेला, आता केवळ 4 चेंडू बाकी आहेत. या मॅच मध्ये जर आपण पाहिलं
तर गोलंदाजी करत असताना हर्षल ज्या रीतीने यंदाच्या वर्षी बॉलिंगमध्ये सुद्धा त्याने सर्वांना प्रभावित केले, त्यावेळेचा रिव्हर्स स्वीप खेळला होता, स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय, क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता, धाव मैदानावरती 1 आली, षटक क्रमांक 4 आहे, आणखीन 3 चेंडू षटकामधले बाकी आहेत. आणि अमरदीप कोळगाव संघाने पहिल्या मॅचमध्ये ज्या रीतीनं चमत्कार करून दाखवला होता ना, तो चमत्कार या मॅचमध्ये नाही करता आलाय. मात्र क्षेत्ररक्षण बघा, बॅकवर्डच्या दिशेमध्ये चेंडू गेला होता, असं वाटत होतं कुठेतरी की बाउंड्री जाईल, मात्र शेवटच्या मोमेंटला त्याने चेंडूला फील्ड केलं. षटक 4 प्रगतीपथावरती एक महत्त्वाचं षटक आहे आणि त्या दृष्टिकोनातून हर्षल त्या रीतीने गोलंदाजी करतोय ना. डीप कोर्ट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय, पॉइंटमध्ये हा चेंडू फील्ड सुद्धा केलं गेलंय, तोपर्यंत मात्र धाव मैदानावरती घेतली गेली. तो 2 चेंडू बाकी आहेत. सामना या ठिकाणी संपण्याच्या दृष्टिकोनातून 2 चेंडू अजून बाकी आहेत, 1 चेंडू बाकी आहे. वाईट मैदानावरती आलाय, पंचांच्या माध्यमातून इशारा या ठिकाणी देण्यात येईल. आणि आता मात्र हर्षल पाटीलने सुद्धा काय जबरदस्त गोलंदाजी केली, बॅटिंगमध्ये प्रभावित केलं, बॉलिंगमध्ये सुद्धा प्रभावित केलं. तर या चेंडूवरती सामन्याचा रिझल्ट घोषित करतोय मी. सामना जिंकलाय तो म्हणजेच जाकमाता परुपाळा संघाने. या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आम्ही करतोय. आणि यानंतर नेक्स्ट मॅचकडे लगेच आपण वळणार आहोत, सामना सुरुवात देखील करणार आहोत. तर या संघाने चांगला परफॉर्मन्स केला, किंबहुना अमरदीप कोळगाव संघ तुम्ही